अभिला आज ऑफिसला जायला जरा उशीरच झाला होता. स्नेहा घाईघाईत नाश्ता आणि चहा घेऊन आली आणि परत किचनमध्ये गेली. इतक्यात अभिने चहा नाश्ता केला आणि तसाच ऑफिसला निघाला. तो स्नेहाने त्याला हाक मारली. अरे डब्बा तर घेऊन जा. तोच तो मागे वळला आणि डब्बा घेतला. बाहेर जाताच परत मागे वळला. आता काय तर चावी विसरला होता. तोच स्नेहा धावत आली आणि त्याच्या हाती चावी ठेवली. तिला पाहताच अभि हसला. तिला एक मिठी मारली आणि ऑफिसला निघून गेला. अभि एकदाचा ऑफिसला गेला की स्नेहा निवांत तिची राहिलेली कामं करत बसायची. आज तिला जास्त काही काम नव्हती. तरी काय करावं तिला सुचेना. घरात एकटीच. तिने आज घर आवरायचं ठरवलं. खूप दिवस झाले साफसफाई केली नव्हती. तिने तिची रूम आवरायला घेतली. इकडे अभि ऑफिसला पोहोचला होता. दुपार झाली, जेवायची वेळ झाली की तो एकदा तिला कॉल करायचा. आज स्नेहा कामात होती. तिने आता कपाट आवरायला घेतलं होतं. तेवढ्यात तिचा फोन वाजला. अभिनेच कॉल केला होता आणि त्याच्या गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता अभिचं जेवण पण झालं आणि तिने कॉल ठेवला. स्नेहानेही पटकन सारं काम आटोपलं आणि फ्रेश होऊन तिनेही थोडं खाऊन घेतलं आणि टी व्ही बघत बसली. संध्याकाळचे 5 वाजले होते. घड्याळाकडे पाहताच स्नेहा तशीच उठली, टी व्ही बंद केला आणि पुन्हा कामाला लागली. दिवे लावायची वेळ झाली. स्नेहाने देवाजवळ दिवा लावला आणि अभिची वाट बघत बसली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्नेहाच्या आईचा फोन होता. खूप दिवसानंतर ती आईशी बोलत होती. आईने तिला आज माझ्यासोबत बाहेर येतेस का म्हणून विचारले. स्नेहाने तसाच होकार दिला आणि अभिला कॉल केला. पण त्याने कॉल उचलला नाही. स्नेहाने पुन्हा कॉल केला पण तरी त्याने उचलला नाही. ती तशीच बाहेर निघून गेली. आईला फोन केला आणि त्या दोघी भेटल्या. रात्र झाली होती. 9 वाजत आले होते. दोघींची शॉपिंग झाली. स्नेहाला काळजी वाटत होती की अभिला न सांगताच ती बाहेर आली होती. तेव्हाच ती आईला सांगून घरी जायला निघाली. तिला वाटलं आतापर्यंत अभि घरी पोचला असेल. तिने अभिला कॉल केला. त्याने तेव्हाही कॉल उचलला नाही. ती घाईघाईत घरी आली पण घरी कोणीच नव्हतं. तिने लाईट लावली आणि स्वयंपाक करायला लागली. तिचा स्वयंपाक पण झाला होता. 10 वाजत आले होते. अभि अजून आला नव्हता. आता स्नेहाला जास्त काळजी वाटू लागली होती. ती अभिला कॉलवर कॉल करत होती. तो कॉल घेत नव्हता. तशी तिची काळजी वाढत होती. रात्रीचे 11 वाजले. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने लगेच फोन घेतला तर आईचा कॉल होता आणि आई म्हणाली, अगं स्नेहा बाळा, लवकर इकडे घरी ये. स्नेहाला आणखीन काळजी वाटत होती. त्यावर ती म्हणाली, अगं आई, आता तर भेटलो आपण आणि एवढ्या रात्री असं काय झालं? अगं ते विचारू नको, आधी तू घरी ये. स्नेहाने फोन ठेवला आणि तशीच घराला लॉक करून गाडी काढली आणि काही वेळातच घरी पोहोचली. साधारण रात्रीचे 12 वाजले होते. घरी पोहोचताच तिने बेल वाजवली आणि दरवाजा उघडला. स्नेहा आत आली पण घरात सगळा अंधार होता. तिला काही दिसत नव्हतं. तेवढ्यात अचानक स्नेहाच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि लाईट आली. तशीच स्नेहा मागे वळली आणि विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. बायको विश करत अभि तिच्या समोर उभा होता. त्याला पाहून तिला खूप आनंद झाला. थँक्स म्हणत तिनेही अभिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि तो स्नेहाच्या घरच्यांनी सुद्धा तिला आणि अभिला शुभेच्छा दिल्या. आज स्नेहाचा वाढदिवस आणि त्यांच्या लग्नाचा सुद्धा पहिला वाढदिवस होता. या सरप्राईजसाठी स्नेहाला इतक्या रात्री बोलवलं होतं. हा सगळा प्लॅन अभिचा होता. स्नेहा हे सरप्राईज बघून खूप खुश झाली. आईने तिला आतमध्ये नेलं आणि स्नेहा छान तयार होऊन आली. मग सेलिब्रेशन पार्टी सुरू झाली. केक कटिंग झालं. अभिने स्नेहासाठी गिफ्ट आणलं होतं. ते त्याने तिला दिलं पण स्नेहा तिचं गिफ्ट घरीच विसरली होती कारण ती घाईघाईत आली होती. नंतर स्नेहाच्या आईने स्वयंपाक केलाच होता. सगळ्यांनी जेवण केले. रात्रीचा 1 वाजला होता. अभिनेही छोटी पार्टी केली होती पण ऑफिसवाल्यांसाठी दुसरी पार्टी उद्या होती म्हणून ते दोघे रात्रीच घरी परत आले. घरी येताच दोघेही लवकरच झोपले. सकाळ झाली. आज स्नेहाला उशिरा जाग आली पण अभि मात्र लवकर उठला होता. स्नेहाने पटकन आंघोळ केली आणि तशीच किचनमध्ये गेली. बघते तर काय, अभिने चहा आणि नाश्ता केला होता. स्नेहा त्याच्या जवळ गेली तर त्याने तिला बाहेर बसायला सांगितलं. आज सगळं मी करणार, तू फक्त बसून खायचं. आणि त्याने स्नेहाला बाहेर बसवलं. तो परत किचनमध्ये गेला आणि चहा नाश्ता घेऊन आला आणि दोघांनीही छान नाश्ता केला. स्नेहाला कांदेपोहे खूप आवडायचे म्हणून त्याने खास तिच्यासाठी कांदेपोहे बनवले. नाश्ता होता. स्नेहा अभिला म्हणाली, अरे आजसाठी काय बनवायचं? तेव्हा अभि म्हणाला, तू एकटीने काही करायचं नाही, आपण सोबत सगळं बनवू. मला उत्तम स्वयंपाक करता येतो, तुला तर माहीतच आहे. अरे पण स्नेहाला काही बोलू न देताच तो म्हणाला, नाही, आज आपण सोबत स्वयंपाक करायचा. चला पटकन कामाला लागू म्हणजे पार्टीला उशीर नको.
दुपारचे 12 वाजले होते. जेवण तयार झालं होतं आणि सगळी तयारी पण झाली होती. दोघेही जाऊन पटकन तयार होऊन आले. तेवढ्यात स्नेहाची आई आणि बाबा आले होते. बघता बघता 2 वाजले. अभि आणि स्नेहा तयार होऊन बाहेर आले होते. तेवढ्यात ऑफिसमध्ये सगळे येऊन पोचले. आज रविवार होता तर सुट्टी होती. अभि आणि स्नेहाने सगळ्यांचं स्वागत केलं आणि सगळ्यांनी त्या दोघांना विश केलं, गिफ्ट दिले. सगळे गप्पा करत बसले होते. तेवढ्यात विभाची एंट्री झाली. दिसायला छान गोरीपान सलवार सूटमध्ये आज विभा खूप छान दिसत होती. ती येताच सगळे तिच्याकडे बघत होते. तेव्हा विभा म्हणाली, अरे असे काय बघताय, मी भूत नाही विभा आहे. तेव्हा अभिच म्हणाला, हो हो तू विभाच आहे, पण तुला असं कधी बघितलं नाही ना म्हणून जरा. तेव्हा सगळे हसायला लागले. अभि तू ना थांब बघतेस तुला म्हणत तीही हसायला लागली. आणि अरे विसरलीच, अभि आणि स्नेहा हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी म्हणत तिने स्नेहाने अभिला विश केलं. ती अभिला म्हणाली, अभि तू सांगितलंस त्याहून खूप छान आहे स्नेहा. लग्नात येऊ शकले नाही तर स्नेहाला भेटायचं राहून गेलं होतं, पण लकी आहे तू, तुला स्नेहासारखी बायको मिळाली. यावर सगळे हसले. स्नेहा ही विभाला आजच भेटली होती. त्यांच्या छान गप्पा झाल्या आणि सगळ्यांनी मग छान जेवण केलं आणि सगळे परत घरी निघून गेले. आज दोघेही खूप खुश होते. बघता बघता 1 वर्ष कधी गेलं त्यांनाही कळलं नाही. सकाळ झाली. अभि तयार होऊन बाहेर आला. स्नेहाने नाश्ता आणून दिला. त्याने नाश्ता केला आणि बाहेर जायला निघाला तो अचानक चक्कर येऊन तो खाली पडला. स्नेहा तशीच धावत आली. अभि उठ, काय झालं? ती घाबरली. तिने त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारलं. तोच अभि शुद्धीवर आला. स्नेहाने त्याला रूममध्ये नेलं. तिने त्याला सरबत दिलं. आता त्याला बरं वाटत होतं. कालच्या दगदगीमुळे असेल म्हणून स्नेहाने मनावर घेतलं नाही. तो येता येता डॉक्टरकडे जाईल म्हणत ऑफिसला निघून गेला. ऑफिसमध्ये येताच विभा त्याच्याजवळ आली. विभा अभिची छान मैत्रीण होती. एकाच कॉलेजमध्ये दोघे शिकले होते. दोघांचं छान जमत होतं. सगळ्या गोष्टी दोघं एकमेकांना सांगत खूप क्लोज होते दोघं एकमेकांच्या. विभा म्हणाली, काय मग अभिराज, आज फ्रेश दिसत नाही आहात, काय झालं? तर तेव्हा अभिने तिला सांगितलं. तेव्हा ती म्हणाली, अरे थकला असशील म्हणून झालं असेल, इतकं काय त्यात, चला काम करा. आणि तो दिवस तसंच कामात गेला. रात्र झाली. अभि घरी आला. स्नेहाने स्वयंपाक करून ठेवला होता. तो फ्रेश होऊन आला. तो स्नेहाने विचारलं, कसा आहेस? तो म्हणाला, अगं ठीक आहे मी, काय नाही झालं, मी एकदम ठीक आहे. चल खूप भूक लागली आहे, तू ताट वाढ बरं. स्नेहाने ताट वाटलं आणि दोघांनी जेवण केलं. स्नेहा लवकर आटोपून घे, आपण जरा बाहेर चक्कर मारून येऊ. खूप दिवस झाले कुठे गेलोच नाही. स्नेहाने पटकन आटोपलं आणि दोघेही बाहेर फिरायला गेले. चालत चालत दोघे एका आईस्क्रीम पार्लरजवळ आले आणि अभिने आईस्क्रीम घेतली. आईस्क्रीम खात खात दोघं गप्पा करत घरी आले. रात्र खूप झाली होती. दोघे लवकरच झोपी गेले. काही दिवस असे सुखात गेले, पण सुखानंतर दुःख हे येणारच. त्याचा सामना दोघांनाही करावा लागणार होता. दोघांचंही आयुष्य बदलणार होतं. आज अभि घाईघाईत ऑफिसला निघून गेला. त्याने नाश्ताही केला नाही. स्नेहाला काही कळेना, पण तिला वाटलं कामाचा स्ट्रेस असेल म्हणून तिने समजून घेतलं. दिवस असाच गेला. स्नेहा तिच्या घरकामात आणि अभि ऑफिसच्या कामात. रात्र झाली होती. स्नेहा अभिची वाट पाहत बसली होती. रात्रीचे 10 वाजले होते. तिला खूप भूक लागली होती. अभिसोबत जेवण करू असं तिला वाटत होतं, पण अभि अजून आला नव्हता आणि फोनही उचलत नव्हता. शेवटी तिला राहवलं नाही. तिने जेवण केलं आणि तशीच रूममध्ये जाऊन झोपी गेली. रात्रीचा 1 वाजला होता. अभि ऑफिसवरून परत आला होता. काही आवाज न करता तो तसाच येऊन झोपी गेला. अभिचं वागणं स्नेहाला ठीक वाटत नव्हतं. तो जास्त बोलत नव्हता. रात्री अपरात्री यायचा आणि तसाच झोपी जायचा. स्नेहा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करायची, पण तो गोष्ट बदलवून सगळं ठीक आहे असं दाखवायचा. आता त्याचं असं वागणं रोजच सुरू झालं. स्नेहाला काळजी वाटत होती. ती त्याच्याशी खूपदा याबाबत बोलायचा प्रयत्न करत होती, पण तो तिची एकही गोष्ट ऐकायला नाही. उलट तिच्यावर रागवायचा आणि मग दोघात वाद व्हायची. पण हे असं अचानक का, कसं झालं हे स्नेहाला कळत नव्हतं. एक दिवस सकाळी अभि पुन्हा घाईघाईत तसाच ऑफिसला निघून गेला. आता ते दोघं एकमेकांशी जास्त बोलत नव्हते, पण घाईघाईत तो त्याचा मोबाईल घरीच विसरून गेला होता. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. एका पाठोपाठ एक मेसेज येत होते आणि कॉल पण. ते स्नेहाला दिसलं, पण बघावं की नाही असं तिला झालं. पण शेवटी तिने मेसेज वाचले. मेसेज वाचताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला धक्का बसला. ती तशीच खाली बसली आणि एकदम रडायला लागली. अभि खरंच असं करू शकतो, तिला विश्वासच बसत नव्हता. तिने स्वतःला सावरलं आणि आता ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे याच विचारात ती होती. दिवस जाता जात नव्हता. तो मेसेज अजून तिच्या डोक्यात घुमत होता. रात्र झाली.
अभि घरी आला. आज स्नेहा जागीच होती. तिला पाहून अभिने नजर चोरली आणि रूममध्ये जाणारच तो स्नेहाने त्याला थांबवले आणि म्हणाली, अभि, हे काय चाललंय तुझं? अरे, असं काही होतं तर सांगायचं ना. का माझ्यापासून लपवतोय? तुझं वागणं बोलणं बदललंय. तेव्हाच मला कळायला हवं होतं. पण नाही, तू असं काही करशील असं वाटलं नव्हतं. पण जेव्हा हे मेसेज बघितले ना, तेव्हा मला सगळं कळलं. का असं केलंस रे? कुठे कमी पडली मी, सांग ना. स्नेहा असं बोलणं ऐकून अभि घाबरला. तो म्हणाला, काय आणि कसं? अरे, आता तरी खोटं बोलू नको. आज तुझ्या मोबाईलवरचे सगळे मेसेज मी वाचले. पण तरी त्या मेसेजवर मला विश्वास बसला नाही. म्हणून तुला विचारत आहे की खरंच तू विवाहावर प्रेम करतो? अभि, आज चूप राहू नको. सांग खरं काय ते. अभि खाली मान घालून सगळं ऐकत होता आणि स्नेहा बोलत होती. तोच तो म्हणाला, हो, आहे माझं विवाहावर प्रेम. आहो आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात. आणि मला तुझ्यामधून सुटका हवी आहे, बस. मी तुला हे सांगणार होतो, पण तुला ते कळलं हे चांगलं झालं. म्हणून जास्त विचार करू नको. आणि हो, मला डिवोर्स हवा आहे. एवढं बोलून तो रूममध्ये निघून गेला. स्नेहा एकदम चूप उभी होती. अभिचे शब्द पुन्हा पुन्हा ऐकू येत होते. रडावं की हसावं असं तिला झालं. एवढं मोठं दुःख पचवणं सोपे नव्हतं. तरी स्नेहाने स्वतःला सावरलं आणि तशीच रूममध्ये गेली आणि बॅग भरली. अभि तिच्याकडे बघत होता, पण त्याने तिला अडवलं नाही. तिने बॅग उचलली, तशीच घराबाहेर पडली. शेवटचं तिने घराकडे बघितलं. आता पुन्हा मागे वळून बघता येणार नाही हे तिला माहीत होतं. आता तिला तिच्या आईबाबाचा आधार होता. ती तिच्या घरी पोहोचली. आईने दार उघडलं. अशी रात्री अचानक आणि तेही बॅग घेऊन तिला पाहताच तिच्या आईला वेगळं काही वाटलं आणि तिने स्नेहाला विचारलं, स्नेहा, काय झालं? अशी अचानक इथं? बोल ना. पण स्नेहा काही बोलत नव्हती. स्नेहाच्या आईचा आवाज ऐकून स्नेहाचे बाबा पण बाहेर आले. त्यांनी स्नेहाला बसवलं. आईने तिला पाणी दिलं आणि बाबाला बिलगून स्नेहा एकदम रडायला लागली. बाबाने तिला सावरलं. अगं, काय झालं? सांग तर. असं रडून आम्हाला काही कळणार आहे का? तेव्हा कुठे स्नेहाने दोघांना खरं काय ते सांगितलं. त्यांनाही धक्काच बसला. त्यांना विश्वासच होत नव्हता की अभि असं करू शकतो. पण ते खरं होतं. त्यावर बाबा म्हणाले, बाळा, काळजी करू नको, मी बोलतो अभिशी. त्यावर स्नेहा म्हणाली, कुणी कुणाशी बोलायचं नाही. तुमच्या समजावण्याने तो समजणार नाही. म्हणून मी आता एक निर्णय घेतला आहे की मी अभिला डिवोर्स देणार. खूप विचार करून स्नेहाने हा निर्णय घेतला होता. पण अभिने असं का केलं होतं? अचानक त्याचं स्नेहावरचं प्रेम कसं संपलं? असं काय झालं असेल? आज 2 महिने झाले. अभि आणि स्नेहाचा डिवोर्स झाला होता. आता दोघे वेगळे झाले होते. स्नेहाने या 2 महिन्यात मागे वळून पाहिलं नव्हतं. पण अभिचा विचार तिच्या मनातून जात नव्हता. पण आता मागे वळून फिरता येत नव्हतं. स्नेहाच्या आईबाबांना तिची काळजी वाटत होती. म्हणून त्यांनी तिचं पुन्हा लग्न करायचं ठरवलं होतं. त्यांनी स्नेहाचा विचार घेतला, पण पहिले तिने नकार दिला आणि आईबाबाकडे बघून तिने तिचा विचार बदलला. आणि काही दिवसातच तिच्यासाठी एक स्थळ आलं. अजिंक्य. त्याचंही दुसरं लग्न होतं. पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि लग्न पक्कं झालं. अजिंक्य बाहेर देशात नोकरीवर होता आणि लग्न झाल्यावर स्नेहाला घेऊन तो जाणार होता. स्नेहा खुश होती, पण पुन्हा असं नको व्हायला याची तिला भीती वाटत होती. पण अजिंक्यच्या बाबतीतही पण तसंच झालं होतं. तो तिच्या भावना समजत होता. हळूहळू अजिंक्यला स्नेहा आवडायला लागली. पण स्नेहा अजून अभिला विसरू शकली नव्हती. तो क्षण, त्या आठवणी अजूनही तशाच होत्या. पण आता तिला सगळं विसरावं लागणार होतं. काही दिवस असेच गेले. अजिंक्य आणि स्नेहा एकमेकांना भेटू लागले. दोघांचे विचार जोडू लागले आणि त्यांच्या लग्नाची तारीख जवळ आली होती. स्नेहा तिच्या आयुष्यात खुश होती, पण अभि, तिने त्याच्याकडे वळून बघितलं नाही. आणि इकडे डिवोर्स झाला तेव्हापासून अभिने जॉब सोडला होता. तो घरीच होता. खूप थकल्यासारखा झाला होता. नेहमी स्नेहाला आठवत होता. तो एकटा पडला होता. अधूनमधून विभा त्याच्याकडे यायची. अभि अजूनही स्नेहाच्या प्रेमात होता. स्नेहाबद्दलची प्रत्येक बातमी विभा त्याला देत होती. विभा आणि अभिमध्ये प्रेम वगैरे काही नव्हतं. तो अभिने रचलेला प्लॅन होता. जेव्हा तो चक्कर येऊन खाली पडला होता तेव्हा तो डॉक्टरकडे गेला होता आणि डॉक्टरने त्याच्या काही टेस्ट केल्या होत्या. त्यात त्याला ब्लड कॅन्सर झाला होता आणि तो लास्ट स्टेजवर होता. हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याला फक्त स्नेहाची काळजी वाटत होती, कारण तो वाचेल न वाचेल याची खात्री नव्हती. त्याला स्नेहाला आनंदी बघायचं होतं. त्याने तेव्हाच ठरवलं. आपल्यासोबत असं काही झालं हे त्याने विभाला सांगितलं आणि विभाचा नाईलाज होता. अभिने पहिल्यांदा तिला काही सांगितलं होतं. अभिने हे स्नेहाला कधी कळू न द्यायचं विभाकडून वचन घेतलं होतं आणि अभिने जाणून त्या दिवशी तो मोबाईल घरी ठेवला होता आणि ऑफिसमध्ये जाताच त्याने स्वतः विभाच्या मोबाईलवरून मेसेज केले होते. स्नेहाला अभि सांगू शकत नव्हता. तिला कळलं आणि ती जेव्हा अभिला सोडून जात असताना अभिला खूप वाईट वाटत होतं. पण त्याने तिच्याकडे न पाहता, तिला न कळू देता तो तिच्यापासून दूर झाला. आणि आज विभा घाईघाईत आली आणि अभिला सांगू लागली की परवा स्नेहाचं लग्न आहे. ती अजिंक्यसोबत खूप खुश आहे. तुला हवं होतं अगदी तशीच. हे ऐकून तो खूप खुश झाला.
तो विभाला म्हणाला, विभा, आता मी सुखात मरू शकतो. आज माझं प्रेम जिंकलं का मला माहीत नाही, पण एक नक्की, मी शेवटपर्यंत तिच्यावर प्रेम केलं. आता ती खुश आहे हेच हवं होतं मला. नाहीतर माझ्या काळजीत ती स्वतःला विसरली असती, फक्त माझ्यासाठी जगली असती आणि मी मेल्यावर ती एकटी माझ्याच आठवणीत राहिली असती. हेच नको होतं. एवढं बोलताच तो खाली पडला. विभाने लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलं. त्याची तब्येत खूप जास्त बिघडली होती. विभाला राहवत नव्हतं. तिला आत्ताच जाऊन सगळं सांगावं वाटत होतं. पण अभिला दिलेलं वचन आड येत होतं. डॉक्टरांनी हात वर केले होते. अभि कधीही जाणार होता. आणि इकडे स्नेहाच्या लग्नाची तयारी सुरू झाली. आणि इकडे अभिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तो शेवटचे क्षण मोजत होता. बघता बघता लग्नाचा दिवस आला. स्नेहा पुन्हा 7 वचनात अजिंक्यचा हात धरून चालत होती. आणि अभि तिला आठवून शेवटचे क्षण मोजत होता. विभा त्याच्या जवळ बसली होती. त्याचा हात हातात घेऊन रडत होती. पण अभि मात्र हसत होता. आता अभिची तब्येत जास्त क्रिटिकल झाली होती. स्नेहा आणि अजिंक्यचं लग्न झालं आणि अभिने अखेरचा श्वास घेतला. स्नेहा अभिच्या आठवणीत त्याचं प्रेम मागे सोडून अजिंक्यसोबत निघून गेली आणि अभि तिला सुखात पाहून कायमचा निघून गेला. अभि तिला सुखी करून प्रेम जिंकलं होतं. अशी होती गोष्ट त्यांच्या प्रेमाची. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.